त्या रात्री वातावरणात काहीतरी वेगळंच होतं. मी ऑफिसच्या कामासाठी पुण्यात आलो होतो आणि काम संपून हॉटेलवर परत जाण्याचा विचार करत होतो. तितक्यात मोबाईलच्या स्क्रीनवर लाईट चमकली. माझी मेवणी नेहाचा फोन होता. नेहाचं लग्न होऊन जेमतेम वर्षभर झालं होतं. तिचं सासर पुण्यातच एका शांत निसर्गरम्य भागात होतं. हॅलो रोहन, कुठे आहेस रे? नेहाचा नेहमीसारखाच उत्साही आवाज माझ्या कानावर पडला. अरे नेहा बोल ना, मी जस्ट ऑफिसमधून निघालोय, हॉटेलवर चाललो होतो. काय म्हणतेस? मी गाडी सुरू करत विचारलं. अरे हॉटेलवर का जातोस? अमित 2 दिवसासाठी ऑफिसच्या कामाने मुंबईला गेलाय. मी घरी एकटीच आहे आणि खूप कंटाळा आलाय. तू इतका वर्ष जवळ आलास तर घरी ये ना. मी छान बेत केलाय, एकत्र गप्पा मारू, तिने अगदी आग्रहानं सांगितलं. तिचा नवरा अमित हा माझा खूप चांगला मित्र होता. आधी तर मी विचार केला की रात्रीच्या वेळी कोणाच्या घरी जाणे योग्य होईल का, पण नेहाने इतक्या हक्काने बोलावल्यावर नकार देणं मला जमलंच नाही. बरं ठीक आहे, येतो मी पाऊण तासात, असं म्हणून मी फोन ठेवला आणि गाडी तिच्या घराच्या दिशेने वळवली. मी जेव्हा तिच्या सोसायटीच्या आवारात पोहोचलो तेव्हा अचानक बाहेरचं हवामान बदलू लागलं होतं. आभाळ इतकं गच्च भरून आलं होतं की रात्रीचे 8 वाजले असून मध्यरात्र झाल्यासारखा भास होत होता. गार सोसाट्याचा वारा सुटला होता आणि झाडांची पानं जोरजोरात फडफडू लागली होती. पुण्यातील पावसाचा काहीही भरोसा नसतो, हेच खरं. मी घाईघाईने गाडी पार्क केली आणि लिफ्ट पकडून तिच्या फ्लॅटच्या दारापाशी आलो. दारावरची बेल वाजवल्यानंतर 2च सेकंदात दार उघडलं गेलं. समोर नेहा उभी होती. तिने हलक्या जांभळ्या रंगाचा एक साधा घरगुती कुर्ता आणि प्लाझो घातला होता. केस मागे हलकेच बांधलेले होते, पण काही बटा तिच्या गालावर रेंगाळत होत्या. ती नेहमीच खूप सुसंस्कृत आणि सुंदर दिसायची, पण आज घरातल्या शांत प्रकाशात तिचा साधेपणा अधिकच उठून दिसत होता. अरे वा रोहन, ये. बरं झाला आलास बाबा, तू वेळेवर आलास. बाहेर तर बघ, भयानक वादळ सुटलंय. नेहाने सुटकेचा श्वास टाकत हसून माझं स्वागत केलं. हो ना नेहा, नशीब मी पाऊस सुरू व्हायच्या आधी पोचलो. बाहेर तर अक्षरशः धुमाकूळ सुरू होणार असं दिसतंय. मी सोफ्यावर माझं जॅकेट ठेवत म्हणालो. तो हातपाय धुवून घे, तोपर्यंत मी पाणी आणते, असं म्हणून ती किचनमध्ये गेली. मी फ्रेश होऊन हॉलमध्ये आलो. घर खूपच छान सजवलेलं होतं. हॉलच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर विजांचा कडकडाट सुरू झाला होता. वारा इतका जोरात होता की खिडक्यांच्या काचा थरथरत होत्या. नेहा पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि माझ्या समोरच्या सोफ्यावर बसली. अमित कधी गेला? मी सहज विचारलं. तो आज सकाळीच निघाला. खरं तर मला एकटं राहायची सवय नाहीये, पण त्याचं जाणं खूप गरजेचं होतं. त्यात पुण्यातलं हे असं हवामान झालं की माझी धडधड वाढते. ती खिडकीकडे पाहत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती मला स्पष्ट जाणवली. आम्ही जुन्या आठवणींबद्दल गप्पा मारायला सुरुवात केली होती. लग्न कसं झालं, लग्नातील काही गमती जमतीचे किस्से, यावर आम्ही हसत होतो. वातावरणात खूप हलकं फुलकं झालं होतं, पण तेवढ्यात एकाएकी एक प्रचंड मोठी वीज कडाडली. तो आवाज इतका भयानक होता की संपूर्ण घर हादरल्यासारखं वाटलं आणि त्याच सेकंदाला धाडकन आवाज होऊन संपूर्ण भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. पूर्ण परिसर कडक काळोख अंधारात बुडून गेला. त्या अंधारात मला फक्त खिडकीबाहेर चमकणाऱ्या विजांचा प्रकाश क्षणभर दिसत होता. पण त्याहून अधिक मला जाणवली ती नेहाची अस्वस्थता. वीज होताच तिच्या तोंडून एक किंचाळी निघली. बापरे रोहन! पुढच्या क्षणी अंधारात अंदाज घेत ती थेट सोफ्यावर येऊन माझ्या बाजूला आली. तिने घाबरून माझा डावा हात दोन्ही हातांनी पकडला. तिचा हात प्रचंड थरथरत होता. तिचा श्वास इतका वेगवान झाला होता की तिची छाती वर खाली होत होती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, रोहन प्लीज कुठे जाऊ नकोस. मला अंधाराची खूप भीती वाटते. लहानपणापासूनच ही भीती आहे माझी. अमितला माहीत आहे, म्हणून तो मला कधीच असं एकटं सोडत नाही. तिच्या आवाजातील तो निरागसपणा आणि खुरखुरी भीती पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल कमालीची सहानुभूती दाटून आली. मी माझा दुसरा हात तिच्या हातावर ठेवला. तिचा हात खूप कोमल आणि मऊ होता, पण भीतीमुळे तो बर्फासारखा गार पडला होता. नेहा शांत हो, लांब श्वास घे. मी आहे ना इथे. घाबरण्यासारखं काहीच नाही. केवळ वीज गेली आहे, येईल थोड्या वेळात.
मी अत्यंत शांत आणि धीर देणाऱ्या आवाजात म्हणालो, नाही रोहन, हा पुण्यातला पाऊस आहे. एकदा अशी वीज गेली की ती लवकर येत नाही. आणि बाहेरचा तो आवाज बघ ना कसा येतोय. ती अधिकच माझ्या जवळ सरकली. अंधारामुळे मला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण तिची जवळीक, तिच्या शरीराची ऊब आणि तिच्या श्वासांचा वेग मला अगदी जवळ जाणवत होता. एका मेवणीच्या नात्या पलीकडे जाऊन त्या क्षणी मला तिच्या आतील एक हळव्या घाबरलेल्या स्त्रीचं दर्शन झालं होतं, जिने संरक्षणासाठी माझ्या हाताचा आसरा घेतला होता. ठीक आहे, तू इथेच बस. मी माझ्या मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करतो. घरात मेणबत्ती किंवा टॉर्च कुठे आहे का, मी विचारलं. हो, किचनच्या एका वरच्या कप्प्यात एका मेणबत्तीचा बॉक्स आहे. पण प्लीज तू उठू नकोस, मला एकटं सोडू नकोस. तिने माझा हात आणखीन घट्ट आवळला. जणू मी उठलो तर ती पुन्हा त्या अंधारात हरवून जाईल. अरे, मी कुठे जात नाहीये, मी इथेच आहे. मोबाईल माझ्या खिशातच आहे. असं म्हणून मी डाव्या हाताने खिशातून मोबाईल काढला आणि त्याची फ्लॅशलाईट सुरू केली. तो पांढरा प्रकाश खोलीत पसरताच नेहाने सुटकेचा श्वास टाकला, पण तरीही तिने माझा हात सोडला नव्हता. तिच्या डोळ्यात पाण्याचे हलके थेंब चमकत होते. त्या प्रकाशात आमची नजर एकमेकांना भिडली. आम्ही दोघांमध्येही एक क्षण शांतता पसरली. एक अशी शांतता ज्यामध्ये शब्दापेक्षा भावना जास्त बोलत होत्या. मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या पांढऱ्या प्रकाशात मी नेहाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातील भीती अजून पूर्णपणे ओसरली नव्हती, पण माझा हात हातात असल्यामुळे तिला थोडं धैर्य मिळालं होतं. हे तिच्या शांत होत जाणाऱ्या श्वासावरून जाणवत होतं. चल नेहा, आपण ती मेणबत्ती घेऊन येऊ. मोबाईलची बॅटरी जास्त वेळ टिकणार नाही, मी हळूच तिला म्हणालो. हो, पण तू माझ्यासोबत चल. मला एकटीला भीती वाटेल, ती लहान मुलासारखा हट्ट करत म्हणाली. आम्ही दोघे एकत्र किचनच्या दिशेने निघालो. तिचा हात अजूनही माझ्या हातात होता. किचनमध्ये जाऊन तिने वरच्या कप्प्यातून मेणबत्तीचा बॉक्स आणि काडीपेटी काढली. मी डायनिंग टेबलवर 2 मेणबत्त्या पेटवल्या. तो मोबाईलचा कृत्रिम पांढरा प्रकाश बंद झाला आणि संपूर्ण हॉल मेणबत्तीच्या मंद, पिवळसर आणि उबदार प्रकाशात न्हाऊन निघाला. त्या पिवळ्या प्रकाशात घरातलं वातावरण एकदम शांत आणि गूढ वाटू लागलं होतं. थँक्यू रोहन, तू आज खरंच वेळेत आलास, नाहीतर या अंधारात एकटी राहून मी वेडी झाली असते. नेहा डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसत म्हणाली. मेणबत्तीचा तो मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. तिच्या गालावर रेंगाळणाऱ्या केसांच्या पटा आणि तिच्या डोळ्यातील ती चमक उसण्या प्रकाशात कमालीची सुंदर दिसत होती. मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. वेडी आहेस, थँक्यू काय त्यात, आपण कुटुंब आहोत आणि नात्याच्या आधी आपण चांगले मित्र आहोत, मी हसून म्हणालो. तिने जेवण वाढायला सुरुवात केली. तिने मटार पनीरची भाजी, गरम पोळ्या आणि जिरा राईस बनवला होता. जेवणाचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता. बाहेर पावसाचा आवाज आणि घरात मेणबत्तीच्या प्रकाशात चाललेलं हे जेवण खरोखर खूप छान अनुभव होता. जेवण खूप छान झालंय नेहा, अगदी अमित नशीबवान आहे, मी जेवणाचा आस्वाद घेत म्हणालो. माझं हे वाक्य ऐकून नेहाच्या चेहऱ्यावर हलकी उदासी आली. तिने हातातील घास खाली ठेवला आणि मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहत म्हणाली, नशीबवान? अमित चांगला आहे रोहन, खूप काळजी घेतो माझी, पण तो कामानिमित्त इतका व्यस्त असतो की मला बऱ्याचदा एकटं राहावं लागतं. घरात एवढी शांतता असते की कधी कधी स्वतःचा श्वासही ऐकू येतो. तिच्या आवाजातील तो एकटेपणा थेट माझ्या हृदयाला भेटला. लग्न होऊन वर्षभर झालेल्या एका मुलीला अशा मोठ्या शहरात जेव्हा तिचा नवरा वेळ देऊ शकत नाही, तेव्हा तिची काय अवस्था होत असेल याची मला जाणीव झाली. मी समजू शकतो नेहा, सुरुवातीला आपण शहरात आणि नवीन घरात असं एकटं वाटणं साहजिकच आहे. पण अमितही तुझ्या भविष्यासाठी कष्ट करतोय ना, मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. हो, मला कळतं ते, पण कधी कधी पैशापेक्षा आणि सुखांपेक्षा समोरच्या व्यक्तीची उपस्थिती जास्त महत्त्वाची असते रोहन. जसं तू आज इथे आहेस, तुझ्या असण्याने मला जी सुरक्षितता जाणवते ना, ती या 4 भिंतीच्या महागड्या वस्तूमध्ये नाही. तिने थेट माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं. तिचे ते शब्द आणि तिची ती नजर, त्या क्षणी आमच्या दोघांमधील वातावरण अचानक बदललं. त्या शब्दामध्ये एक वेगळीच अर्थता होती, एक भावनिक आकर्षण होतं जे एका मेहुणीच्या नात्याच्या पलीकडचं होतं. तिची नजर माझ्या चेहऱ्याहून हटत नव्हती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचे ओठ थोडे थरथरत असल्यासारखे वाटले.
माझ्या मनात एक वेगळीच हलकी धडधड सुरू झाली होती. आम्ही दोघांनीही शांतपणे जेवण संपवलं. जेवण झाल्यावर आम्ही दोघे ताटं धुवायला किचनमध्ये गेलो. मी तिला मदत करत होतो. ताट ओट्यावर ठेवताना अचानक माझा हात तिच्या हाताला घासून गेला. तो स्पर्श होताच आमच्या दोघांच्या शरीरात वीज चमकल्यासारखं झालं. नेहाने पटकन माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे विस्पारलेले होते आणि गाल किंचित गुलाबी झाले होते. तिने तिचा हात मागे घेतला नाही, उलट तिथे स्थिर उभी राहिली. रोहन, तिने अगदी मंद आवाजात माझं नाव घेतलं. बोल ना नेहा. माझाही आवाज काहीसा खोल गेला होता. काही नाही, खूप छान वाटतंय आज तुझ्याशी बोलून. मनातलं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय, ती हलकंसं हसून म्हणाली. आम्ही किचनमधून परत हॉलमध्ये आलो. बाहेर पाऊस आता ओसरला होता, पण पाण्याचे थेंब खिडकीजवळ आदळण्याचा एक संत लयबद्ध आवाज येत होता. मेणबत्त्या आता अर्ध्या जळाल्या होत्या आणि खोलीत एक वेगळीच रोमॅन्टिक शांतता पसरली होती. आम्ही दोघे सोफ्यावर येऊन बसलो. यावेळी आमच्यातलं अंतर आधीपेक्षा कमी होतं. आम्हा दोघांनाही जाणवत होतं की आमच्या मनात एकमेकांबद्दल एक भावनिक आणि सुप्त आकर्षण निर्माण होऊ लागलं आहे, ज्याला आम्ही दोघेही नकार देऊ शकत नव्हतो. रात्रीचे 11:30 होऊन गेले असावेत. बाहेर पडणाऱ्या पावसाचा जोर आता थोडा मंदावला होता, पण पानावरून आणि छतावरून पाण्याचे थेंब टपटप पडण्याचा एक वेगळाच संगीतावजा आवाज येत होता. हॉलमधील मेणबत्ती आता बरीच वितळली होती, त्यामुळे तिचा प्रकाश अधिकच मंद आणि रोमॅन्टिक झाला होता. खोलीच्या कोपऱ्यात पडणाऱ्या आमच्या सावल्याही जणू एकमेकांमध्ये मिसळून गेल्यासारख्या वाटत होत्या. मी आणि नेहा सोफ्यावर अगदी जवळ बसलो होतो. इतक्या जवळ की मला तिच्या शरीराची ऊब आणि तिच्या श्वासांचा वेग स्पष्ट जाणवत होता. अंधाराच्या भीतीच्या निमित्त होतं खरं, पण आता त्या भीतीची जागा एका वेगळ्या उडीने घेतली होती. आमच्या दोघांमध्ये एक गोड शांतता पसरली होती, अशी शांतता जिथे काही न बोलताही बरंच काही समजून येत होतं. अचानक हवेत गारवा वाढू लागला. खिडकीतून येणारी थंड वाऱ्याची झुळूक अंगावर काटा आणत होती. नेहाने स्वतःचे हात स्वतःभोवती गुंडाळले आणि ती किंचित थरथरली. थंडी वाजते का नेहा? मी अगदी हळू आवाजात विचारलं. हो, थोडीशी गार हवा सुटली आहे बाहेरून, ती माझ्याकडे पाहत म्हणाली. मी लगेच सोफ्याच्या बाजूला ठेवलेली एक मऊ उबदार काश्मीरी शाल उचलली. हे घे, पांघरून घे, असं म्हणत ती शाल तिच्या खांद्यावर पसरवली. शाल पांघरताना माझे हात नकळत तिच्या गळ्याला आणि मऊ खांद्याला हळूच स्पर्शून गेले. तो स्पर्श अत्यंत अनपेक्षित पण तितकाच तीव्र होता. माझ्या हातांच्या बोटांना तिच्या त्वचेची कमालीची मऊ आणि उबदार जाणीव झाली. त्या क्षणी नेहाच्या शरीरात एक हलकीशी लहर धावून आली. तिने डोळे क्षणभर मिटून घेतले आणि एक मोठा श्वास सोडला. शाल व्यवस्थित पांघरल्यावर ती बाजूला सरकली नाही, उलट ती आणखीन माझ्या जवळ आली. तिनं तिचं डोकं हळूच माझ्या खांद्यावर ठेवलं. तिचे मऊ केस माझ्या गालाला स्पर्श करत होते. रोहन, तिने अगदी खुजबुजत्या आवाजात माझं नाव घेतलं. बोल ना. मी आता तिच्या पाठीवर सरकत विचारलं. मला खूप सुरक्षित वाटतं रे तुझ्या शेजारी. मनातली सगळी भीती, सगळा एकटेपणा कुठल्या कुठे पळून गेलाय. अमित असतानाही ती बरेचदा फोनवर किंवा लॅपटॉपवर असतो, पण तुझ्या बाजूला बसल्यावर असं वाटतं की कोणीतरी पूर्णपणे फक्त माझ्यासाठीच इथे उपस्थित आहे. तिच्या आवाजात एक कमालीची भावनिकता आणि आर्तता होती. तिचे ते शब्द ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दलची आपुलकी आणखीन वाढली. माझा हात तिच्या खांद्याभोवती गुंडाळला आणि तिला हळूच माझ्या आणखीन जवळ ओढलं. तिने कोणताही संकोच न बाळगता स्वतःला माझ्या कुशीत झोकून दिलं. तिचा चेहरा आता माझ्या छातीजवळ विसावला होता. मला तिच्या हृदयाचे वेगवान होणारे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. माझ्या स्वतःच्या हृदयाची धडधड सुद्धा वाढली होती. तो क्षण एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारा होता. खोलीत मेणबत्तीचा तो मंद पिवळा प्रकाश, बाहेर निसर्गाचा शांत पसारा आणि आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत. आमच्यातलं हे नातं जरी मेवणे आणि मेवण्याचं असलं तरी त्या शांत रात्री आम्ही दोघे फक्त दोन एकाकी मन होतो, जे एकमेकांच्या उभेत स्वतःला शोधत होते. मी माझ्या हाताने तिच्या केसांमधून हळूवार बोट फिरवायला सुरुवात केली. माझा हात तिच्या पाठीवरून फिरत असताना ती अधिकच माझ्या शरीराला बिलगली. तिच्या श्वासांचा गरम श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता, ज्यामुळे माझ्या अंगावर शहारे येत होते. तिने
तिचे डोळे बंद केले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक नितांत शांतता आणि समाधानाचे भाव दिसत होते. रोहन, आजची रात्र कधीच संपू नये असं वाटतंय, ती माझ्या छातीवर रेंगाळत म्हणाली. रात्र तर संपणारच नेहा, ही रात्र आपण नेहमी लक्षात ठेवू. मी तिच्या कपाळावर रेंगणारे केस हळूच बाजूला करत म्हणालो. त्या प्रकाशात तिचे ओठ किंचित उघडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर लाजेची एक छान छटा आली होती. आम्ही दोघे एकमेकांच्या इतके जवळ होतो की आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटलं होतं. कोणतेही अश्लील कृत्य न करता तो संवाद, तो स्पर्श, ती मिठी प्रचंड रोमॅन्टिक भावनांनी आतोआत भरलेली होती. आम्ही दोघेही त्या क्षणाचा निवांत आस्वाद घेत होतो. त्या उबदार मिठीत रात्रीचे कधी 1:30 वाजले ते आम्हा दोघांनाही समजलं नव्हतं. हळूहळू त्या शांततेत आणि मिठीच्या उभेत नेहाचे डोळे जड होऊ लागले आणि ती माझ्या कुशीतच शांतपणे झोपी गेली. मीही तिला तसंच घट्ट पकडून ठेवलं, जेणेकरून तिला पुन्हा अंधाराची भीती वाटणार नाही. रात्रीचा तो हळूहळू अंधार विरळ होऊ लागला होता. खिडकीबाहेरचा काळा रंग बदलून आता तिथे फिकट निळा आणि चंदेरी प्रकाश पसरू लागला होता. पाऊस कधी थांबला होता, पण पानावरून जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे थेंब अजूनही शांततेत एक मंद आवाज करत होते. खोलीतील मेणबत्ती कधीच पूर्ण जळून विझली होती, पण आता त्याची गरज उरली नव्हती, कारण पहाटेचा नैसर्गिक उजेड हळूहळू खिडकीच्या पडद्यांमधून झिरपून आत येत होता. हवेमध्ये एक सुंदर आल्हाददायक गारवा होता. ती अजूनही माझ्या मिठीत अगदी शांतपणे झोपलेली होती. तिने पांघरलेली शाल आम्हा दोघांवर पसरली होती. तिचा एक हात माझ्या छातीवर होता आणि तिचं डोकं अत्यंत विश्वासाने माझ्या खांद्यावर विसावलं होतं. झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावरची ती निरागसता आणि शांतता पाहून मला जाणवलं की रात्रीची ती भीती आता पूर्णपणे निघून गेली होती. माझ्या अस्तित्वाने तिला जे सुरक्षिततेचं कवच दिलं होतं ते तिच्या चेहऱ्यावरच्या समाधानावरून स्पष्ट दिसत होतं. मी अगदी हळूच तिला त्रास होणार नाही या अशा बेताने स्वतःला थोडंसं सावरलं, पण त्या पहिल्या प्रकाशात तिचा चेहरा कमालीचा सुंदर दिसत होता. तिचे विस्कटलेले केस तिच्या गालावर आणि कपाळावर आले होते आणि मनात तिच्याबद्दल एक अत्यंत पवित्र आणि रोमॅन्टिक भावना दाटून आली. मी हळूच पुढे आलो आणि तिच्या कपाळावर माझे ओठ टेकवले. तो स्पर्श अत्यंत मऊ आणि भावनांनी भरलेला होता. त्या प्रेमळ स्पर्शाने नेहाच्या पापण्या हळूच हलल्या. तिने संतपणे तिचे डोळे उघडले आणि समोर मला पाहताच तिच्या ओठावर एक अतिशय गोड आणि लाजरं हसू उमटलं. ती उठून बसली नाही, उलट तिने तिचे डोळे पुन्हा मिटून घेतले आणि माझ्या छातीत स्वतःचा चेहरा लपवला. गुड मॉर्निंग रोहन. तिचा पहाटेचा आवाज काहीसा जड आणि खूप गोड वाटत होता. गुड मॉर्निंग नेहा, कशी आहेस? आता भीती वाटत नाही ना? मी तिच्या पाठीवरून हात फिरवत हसून विचारलं. ती हळूच वर बघत सोफ्यावर उठून बसली. तिने तिचे केस व्यवस्थित केले आणि म्हणाली, छे, मुळीच नाही. उलट मला आयुष्यातली सगळ्यात शांत आणि सुरक्षित झोप आज लागली. थँक्यू रोहन. जर काल रात्री तू आला नसता तर मी काय केलं असतं माहीत नाही. अरे नेहा, थँक्यू काय म्हणतेस सतत? मी आधीच म्हणालो ना की मी तुझा मित्र आहे आणि मित्राचं काम असतं संकट समयी धावून येणं. मी तिला धीर देत म्हणालो. तेवढ्यात अचानक हॉलमध्ये टीव्ही चालू झाला आणि किचनमधल्या फ्रीजचा आवाज आला. वीज परत आली होती. रात्रीच्या त्या अंधाराचं साम्राज्य संपून आता सगळीकडे प्रकाश पसरला होता. आम्ही दोघे सोफ्यावरून उठलो. त्या रात्री आमच्यातील भावनिक अंतर पार नाहीसं झालं होतं, पण सकाळी प्रकाशितात आम्हा दोघांनाही आमच्या जबाबदाऱ्यांची आणि नात्यांच्या मर्यादांची जाणीव झाली. आमच्या मनात एकमेकांबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता, उलट एक वेगळाच आदर आणि गोडवा निर्माण झाला होता. तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी मस्त आपल्याला विलायचीचा चहा बनवते. नेहा लाजतच किचनच्या दिशेने जात म्हणाली. मी फ्रेश होऊन जेव्हा डायनिंग टेबलवर आलो तेव्हा चहाचा सुगंध हवेत दरवळत होता. खिडकीतून बाहेर बघितलं तर पुण्याची ती पहाट खूपच ताजी आणि प्रसन्न वाटत होती. झाडांची पानं पावसामुळे स्वच्छ धुतली गेली होती. नेहा चहाचे 2 कप घेऊन आली. आम्ही दोघे शांतपणे चहाचे घोट घेत होतो. रात्रीच्या इतक्या जवळच्या स्पर्शानंतर आता सकाळी समोरासमोर बसताना आमच्यात एक हलकीशी गमतीशीर शांतता होती. आमची नजर एकमेकांना भिडली की ती लगेच नजर खाली घ्यायची आणि तिच्या गालावर लाजेची लाली पसरायची. रोहन, अमित आज संध्याकाळपर्यंत येईल, नेहा चहाचा कप हातात धरत म्हणाली.
हो, बरा आहे ना? तो आल्यावर तुला एकटं वाटणार नाही. मी म्हणालो, हो, पण कालची ती रात्र, ती मेणबत्ती, तो पाऊस आणि तुझी ती मिठी, हे मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. ती रात्र माझ्या मनात नेहमी एक सुंदर आठवण म्हणून राहील. नेहाने अत्यंत प्रामाणिकपणे तिच्या मनातील भावना माझ्यासमोर मांडल्या. माझ्या मनात ती रात्र नेहमी खासच राहील. नेहा, आपण आपल्या मर्यादा न ओलांडताही एकमेकांना जे भावनिक सुख आणि आधार दिला, तो खूप मोलाचा आहे. मी तिचा हात हातात घेत म्हणालो. यावेळी तो हात घाबरलेला नव्हता, तर तो विश्वासाने भरलेला होता. चहा संपून मी निघण्याची तयारी केली. मी माझं जॅकेट घेतलं आणि दारापाशी आलो. नेहा मला सोडायला दारापर्यंत आली. निरोप घेताना तिने पुन्हा मला एक घट्ट मिठी मारली. यावेळी ती मिठी भीतीपोटी नव्हती, तर कृतज्ञतेची आणि प्रेमाची मिठी होती. काळजी घे नेहा, मी म्हणालो. तू पण रोहन, आणि लवकर परत ये, ती दारात उभी राहून हात हलवत म्हणाली. मी लिफ्टने खाली आलो आणि माझ्या गाडीत बसलो. गाडी सुरू केली. पुण्याच्या रस्त्यावरून जाताना माझ्या मनात फक्त आणि फक्त नेहाचा चेहरा आणि ती रात्र रेंगाळत होती. निसर्गाच्या एका वादळाने आमच्या आयुष्यात एक असं सुंदर रोमॅन्टिक वादळ आणलं होतं, ज्याने कोणत्याही हानी न करता दोन मनांना एका घट्ट आणि गोड भावनिक धाग्यात बांधून ठेवलं होतं. ती रात्र आमच्या दोघांच्याही आयुष्यातील एक सुंदर रोमॅन्टिक आणि न विसरता येणारी रात्र ठरली. पुण्याच्या रस्त्यावर सकाळचा सूर्य हळूहळू आपली किरणे पसरत होता. काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. झाडावरून अजूनही पाण्याचे थेंब टपकत होते आणि हवेत एक आल्हाददायक गारवा भरून राहिला होता. गाडी चालवताना माझं लक्ष मात्र रस्त्यावर नव्हतं. माझ्या डोळ्यांसमोरून काल रात्री घडलेला प्रसंग, तो क्षण, मेणबत्तीचा तो पिवळा प्रकाश, पावसाचा कडकडाट आणि नेहाची ती हळवी थरथरती मिठी काही केल्या बाजूला होत नव्हती. मी जेव्हा माझ्या हॉटेलच्या खोलीत पोचलो तेव्हा सर्व काही शांत होतं, पण माझ्या मनात एक अनामिक वादळ चालू होतं. मी सोफ्यावर बसलो आणि डोकं दोन्ही हातात धरलं. मी हे काय केलं, हा एकच प्रश्न माझ्या मनात वारंवार फिरत होता. नेहा माझी मेहुणी होती. अमित माझा जीवाभावाचा मित्र होता. काल रात्री आमच्यात कोणताही अश्लील किंवा चुकीचा प्रकार घडला नव्हता, पण ज्या भावनिक पातळीवर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो, ते नातं एका सामान्य मेहुणी आणि मेहुण्याच्या नात्यापेक्षा कितीतरी वेगळं होतं. तो स्पर्श, ती ऊब आणि पहाटच्या प्रकाशात मी तिच्या कपाळावर टेकवलेले ओठ, ते सर्व मनात एक गूढ अपराधीपणा आणि तितकीच एक मोठी अनाकलनीय हुरहुर निर्माण करत होतं. तितक्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर अमितचं नाव चमकत होतं. माझा श्वास क्षणभरासाठी रोखला गेला. मी थोडा वेळ फोनकडे पाहत राहिलो, मग घसा साफ करून कॉल रिसीव्ह केला. हॅलो अमित, बोल ना. मी जितका शक्य तितका आवाज सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणालो. अरे रोहन, कुठे आहेस रे? मी नुकताच मुंबईहून पुण्यासाठी निघालो, संध्याकाळपर्यंत पोहोचेन. अमितचा नेहमीसारखाच उत्साही आवाज कानावर पडला. हो, मी हॉटेलवरच आहे. काल रात्री कामानिमित्त थांबलो होतो, मी म्हणालो. अरे, मला नेहाने सकाळी सांगितलं की तू काल रात्री घरी आला होतास. खरंच थँक्यू यार. काल पुण्यात भयंकर वादळ आणि पाऊस होता. लाईटही गेली होती. तुला तर माहीतच आहे नेहाला अंधाराची भीती आणि विजांच्या आवाजाची किती भीती वाटते ते. मी मुंबईत असूनही प्रचंड काळजी करत होतो, पण तू तिथे वेळेत पोहोचलास म्हणून तिचा जीव भांड्यात पडला. थँक्यू सो मच भावा. अमितचे ते प्रामाणिक विश्वासाचे भरलेले शब्द माझ्या काळजाला थेट टोचले. ज्या माणसाने माझ्यावर इतका आंधळा विश्वास ठेवला होता, त्याच्याच पाठीमागे काल रात्री मी त्याच्या पत्नीने भावनिक सीमा ओलांडल्या होत्या. अरे, त्यात थँक्यू काय अमित, ती माझीही जबाबदारी आहे. मी कसाबसा शब्द जुळवत म्हणालो. हो रे, म्हणूनच तर तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस. असो, मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचतोय. आपण तिघे एकत्रच डिनर करूया. तू कुठेही जाऊ नकोस, मी तुला पिक करतो, अमितने सांगितलं आणि फोन ठेवला. मी फोन खाली ठेवला आणि पाठीमागे टेकलो. संध्याकाळी अमितला आणि नेहाला समोरासमोर भेटणं माझ्यासाठी किती कठीण जाणार होतं, याची मला जाणीव होत होती. दिवसभर मी हॉटेलच्या खोलीत ऑफिसची कामं करण्याचा प्रयत्न केला, पण माझं लक्ष अजिबात लागत नव्हतं. दुपारी 3च्या सुमारास मला नेहाचा एक व्हॉट्सअप मेसेज आला. रोहन, संध्याकाळी अमित आल्यावर डिनरसाठी सोबत जायचंय. तू तयार राहा आणि कालच्या रात्रीबद्दल अजिबात विचार करू नकोस. ते आपल्या दोघांमधलं एक गोड रहस्य आहे. तिचा तो मेसेज वाचून माझ्या मनावरचा ताण थोडा कमी झाला.
पण त्याचं वेळी एक वेगळीच भीती निर्माण झाली. रहस्य हा शब्द जितका ऐकायला गोड वाटतो तितकाच तो भविष्यात भयंकर ठरू शकतो. संध्याकाळी 6:45च्या सुमारास अमितची गाडी हॉटेलबाहेर आली. मी खाली गेलो. अमित गाडी चालवत होता आणि नेहा त्याच्या बाजूला बसली होती. नेहाने फिकट गुलाबी रंगाची साडी घातली होती. ती नेहमीच सारखीच अत्यंत सुसंस्कृत आणि सुंदर दिसत होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू उमटलं, पण तिच्या डोळ्यात काल रात्रीच्या प्रसंगाची एक बारीकशी आठवण स्पष्ट दिसत होती. "ये रोहन, बस मागे," अमित हसून म्हणाला. मी मागच्या सीटवर बसलो. प्रवासात अमित मुंबईतील त्याच्या मीटिंग्सबद्दल बोलत होता. नेहा मध्येच त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देत होती आणि अधूनमधून मागच्या काचातून माझ्याशी नजरानजर करत होती. तिची ती नजर माझ्या छातीत धडधड करत होती. आम्ही पुण्यातील एका नामांकित आणि एस्पेस रेस्टॉरंटमध्ये पोचलो. रेस्टॉरंटमध्ये मंद प्रकाश आणि शांत संगीत चालू होतं. आम्ही एका कोपऱ्यातील टेबलावर बसलो. अमितने जेवणाची ऑर्डर दिली. गप्पा छान रंगल्या होत्या. अमित त्याच्या व्यवसायातील नवीन प्रोजेक्टबद्दल सांगत होता. तितक्यात अमितचा फोन वाजला. "अरे, क्लायंटचा फोन आहे, मी 2 मिनिटात बाहेरून बोलून येतो," असं सांगून अमित उठला आणि रेस्टॉरंटच्या बाहेर पडला. टेबलावर आता फक्त मी आणि नेहा होतो. अचानक दोघांमध्ये एक गूढ शांतता पसरली. "रोहन, तू शांत काय आहेस?" नेहाने हळूच विचारलं. "काही नाही नेहा, बस." अमित समोर कसं वागायचं ते सुचत नाही. "मला थोडा अपराधीपणा वाटतो," मी प्रामाणिकपणे सांगितलं. नेहाने माझा हात टेबलखाली हळू स्पर्श केला आणि म्हणाली, "रोहन, आपण काहीही चुकीचं केलं नाहीये. काल रात्री आपण फक्त एकमेकांना आधार दिला. अमित माझी काळजी घेतो, पण तो मला वेळ देऊ शकत नाही. काल तू नसता तर मी भीतीने वेडी झाले असते." तो प्रसंग वेगळा होता. आपण अमितला दुखावत नाही. तिचा तो कोमल स्पर्श मला पुन्हा एकदा कालच्या रात्रीची आठवण करून देत होता. मी काही बोलणार तितक्यात माझी नजर रेस्टॉरंटच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या एका माणसावर गेली. तो माणूस काळ्या रंगाचं जॅकेट घालून बसला होता. त्याच्या डोक्यावर हॅट होती आणि तो आमच्याच टेबलकडे एकटक पाहत होता. माझ्या नजरेला नजर भेटताच त्याने घाईघाईने आपला चेहरा एका वर्तमानपत्रामध्ये लपवला. माझ्या पाठीवर अचानक एक थंड शिसारी पसरली. हा माणूस कोण आहे? तो आमच्याकडे असा का पाहत होता? मी नेहाला काही सांगणार तितक्यात अमित फोन संपवून टेबलवर परत आला. "सॉरी यार, जरा महत्त्वाचा कॉल होता." अमित बसत म्हणाला. तर काय बोलत होतो आपण?" जेवण संपवून आम्ही बेड बाहेर पडलो. अमित बिल भरत असताना मी पुन्हा त्या कोपऱ्यात पाहिलं, पण तो काळ्या जॅकेटवाला माणूस तिथे नव्हता. रेस्टॉरंटच्या बाहेर पडताना मला सतत असं वाटत होतं की कोणीतरी लांबून आमच्यावर नजर ठेवून आहे. पुढील 2-3 दिवस मी पुण्यातच होतो. अमित आणि नेहाच्या घरी जाणे मी टाळत होतो, पण अमित हक्काने मला बोलवायचा. त्या 2 दिवसात मी एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवली. नेहाची माझ्याबद्दलची ओढ दिवसेंदिवस वाढत होती. जेव्हा अमित घरीत नसायचा किंवा तो दुसऱ्या खोलीत असायचा तेव्हा नेहा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायची. तिच्या नजरेतील ते सुप्त आकर्षण स्पष्ट जाणवायचं, पण त्याच वेळी माझ्या मनात एक भलतीच भीती घर करत होती. 3ऱ्या दिवशी दुपारी मी हॉटेलच्या खोलीत निघण्याची तयारी करत होतो. पुढच्या दिवशी मला मुंबईला परत जायचं होतं. तितक्यात माझ्या हॉटेलच्या दाराखाली कोणीतरी एक लिफाफा सरकवल्याचा आवाज आला. मी दाराकडे गेलो. दार उघडून बाहेर पाहिलं, पण कॉरिडॉर पूर्णपणे रिकामा होता. मी खाली पडलेल्या तो पांढऱ्या रंगाचा लिफाफा उचलला. त्यावर माझं नाव लिहिलं होतं, रोहनसाठी. मी लिफाफा उघडला. आतमध्ये काही फोटो होते. ते फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे हात थरथरू लागले आणि कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. ते फोटो काल रात्रीच्या आधीच्या वादळी रात्रीची होती. पहिल्या फोटोत नेहा माझ्या सोफ्यावर अगदी जवळ बसून मला घट्ट पकडून होती. दुसऱ्या फोटोत आम्ही दोघं किचनमध्ये मेणबत्तीच्या मंद प्रकाशात अगदी एकमेकांच्या जवळ उभे होतो. आणि 3ऱ्या भयंकर फोटोत पहाटेच्या फिकट प्रकाशात मी नेहाच्या कपाळावर ओठ टेकवत होतो. फोटोचे अँगल असे होते की जणू ते खिडकीच्या बाहेरून किंवा फ्लॅटमधील एखाद्या लावलेल्या कॅमेऱ्यातून काढले गेले होते. फोटोसोबत एक टाईप केलेली चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, नात्यांच्या मर्यादा ओलांडताना बाहेरच्या वादळापेक्षा घरातलं वादळ जास्त भयंकर असू शकतं. रोहन, ही तर फक्त सुरुवात आहे. जर तुला तुझा मित्र अमित आणि तुझी ही गोजीरवाणी मेहुणी नेहा या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नसेल तर आज रात्री 12 वाजता पुण्याच्या जुन्या कात्रज बोगद्याजवळ एकट्याने
पोलीस किंवा अमितला सांगण्याचा प्रयत्न केला तर हे फोटो अमितच्या व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर 2 मिनिटात व्हायरल होती. माझं डोकं सुन्न झालं. छातीची धडधड इतकी वाढली की मला श्वास घेणं कठीण होऊ लागलं. हे फोटो कोणी काढले? ते वादळी रात्र जेव्हा संपूर्ण भागाची लाईट गेली होती, बाहेर भयंकर पाऊस सुरू होता, तेव्हा कोणीतरी खिडकीतून किंवा घरातून आमचे फोटो काढत होतं. माझ्या डोळ्यासमोर रेस्टॉरंटमध्ये दिसलेला तो काळ्या जॅकेटवाला माणूस आला. तोच होता का तो? पण सर्वात मोठा प्रश्न हा होता, नेहाच्या फ्लॅटमध्ये दुसऱ्या मजल्यावर खिडकीतून फोटो काढणं अशक्य होतं. मग हे फोटो कोणी काढले? घरात दुसरं कोणी होतं का? की नेहाच्या फ्लॅटमध्ये आधीपासूनच CCTV कॅमेरे बसवले होते? मी तात्काळ नेहाला फोन लावण्याचा विचार केला, पण नंतर थांबलो. जर नेहा या सगळ्यात सामील असेल तर? नाही, नेहा तशी करू शकत नाही. तिची ती भीती, तिचं ती असहाय्यता पूर्णपणे खरी होती. मग हे कृत्य कोणाचं? मी खोलीत झाल्या घाली लागलो. वेळेचा काटा वेगाने पुढे सरकत होता. रात्रीचे 10 वाजले होते. माझ्याकडे 2च पर्याय होते. एक तर गुपचूप त्या ब्लॅकमेलरला भेटायला जाणे किंवा अमितला सर्व काही सचोटीने सांगणे. पण अमितला हे फोटो दाखवले तर तो माझ्यावर आणि नेहावर कधीही विश्वास ठेवणार नाही. काल रात्री आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते, पण फोटोचा अँगल असा होता की पाहणाऱ्याला भलताच संशय येईल. अमितचा आणि नेहाचा संसार उद्ध्वस्त होईल. शेवटी मी कात्रजच्या जुन्या बोगद्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. मी माझी गाडी काढली. पुण्याच्या रस्त्यावर रात्रीची शांतता पसरली होती. कात्रजच्या जुन्या बोगद्याकडे जाणारा रस्ता तसाही निर्जन आणि अंधारलेला होता. दोन्ही बाजूंनी दाट झाडी आणि टेकड्या आहेत. रात्रीचे 11:15 झाले होते. मी बोगद्याच्या थोड्या आधी गाडी थांबवली. हेडलाईट चालू ठेवल्या. बाहेर हवेत थंड गारवा होता. मी गाडीतून उतरलो. आजूबाजूला घनघोर अंधार होता. लांबून एखाद्या वाहनाचा येणारा आवाज सोडला तर तिथे फक्त किड्यांची किरकिर ऐकू येत होती. कोणी आहे का तिथं? मी मोठ्याने ओरडलो. माझा आवाज टेकड्यावरून घुमला. तितक्यात पाठीमागून सुक्या पानावर पावले पडल्याचा आवाज आला. मी पटकन मागे वळलो. अंधारातून एक आकृती बाहेर आली. तोच काळ्या जॅकेटमधील माणूस. त्याच्या हातात टॉर्च होती. त्याने टॉर्चचा प्रकाश थेट माझ्या डोळ्यांवर टाकला, ज्यामुळे मला त्याचा चेहरा दिसणं कठीण झालं होतं. वेळेवर आलास रोहन. त्याचा आवाज खोल आणि काहीसा घोकरा होता. कोण आहेस तू आणि तुला काय हवंय? ते फोटो कुठे आहे? मी रागाने आणि भीतीने थरथरत विचारलं. तो माणूस हलकेच हसला. तो हसण्याचा आवाज अत्यंत भयानक होता. शांत रोहन, शांत. फोटोची काळजी करू नकोस. ते माझ्याकडे सुरक्षित आहे आणि ते अमितकडे कधी पोहोचवायचे हे पूर्णपणे तुझ्या वागण्यावर अवलंबून आहे. तुला पैसे हवेत का? सांग किती हवेत? मी अडखळत म्हणालो. पैसे? तो माणूस पुढे आला. टॉर्चचा प्रकाश थोडा खाली झाला आणि मला त्याचा चेहरा अंशतः दिसला. त्याच्या गालावर एक लांबट जाळ वळ होता. मला तुझ्या पैशाची अजिबात गरज नाही रोहन, तो म्हणाला. मग तुला काय हवंय? मला अमितचा सर्वनाश हवाय. त्या माणसाच्या आवाजात भयंकर द्वेष ओसंडून वाहत होता. मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहिलो. अमितचा सर्वनाश? अमितने तुझं काय बिघडवलंय? अमितने काय बिघडवलं हे त्याला विचार, तो माणूस रागाने ओरडला. अमितनं जितक्या माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे त्याची किंमत त्याला मोजावीच लागेल. आणि तू त्याच्या सर्वात जवळचा मित्र आहेस. तू मला अमितच्या कंपनीतील गुप्त फायली आणि त्याच्या नवीन सॉफ्टवेअरचे पासवर्ड आणून देशील. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हा प्रकार फक्त एखाद्या कौटुंबिक किंवा भावनिक ब्लॅकमेलिंगचा नव्हता, तर हा अमितच्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा किंवा प्रतिस्पर्ध्याशी जोडलेल्या कोणाचा तरी कट होता. मी असं काही करणार नाही, मी ठामपणे म्हणालो. मी अमितशी गद्दारी करणार नाही. अरे वा, तो माणूस हसला. मित्रत्वाचा मोठा आव्हानतोस? मग काल रात्री त्या वादळात त्याच्या पत्नीसोबत काय करत होता? ती गद्दारी नव्हती का? त्याच्या प्रश्नाने मला निरुत्तर केलं. एक रोहन, तो माणूस माझ्याजवळ येत फुसफुसला. तुझ्याकडे उद्या रात्री 12 वाजेपर्यंतची वेळ आहे. जर मला अमितच्या ऑफिसच्या लॅपटॉपचा ॲक्सेस आणि त्या फायली मिळाल्या नाहीत तर हे फोटो फक्त अमितलाच नाही तर नेहाच्या वडिलांना तुझ्या ऑफिसमध्ये आणि इंटरनेटवर पसरले जातील. विचार कर, एखाद्या रात्रीच्या सुखाची किंमत तुझी आणि नेहाची बुरात असेल. असं सांगून तो माणूस मागे सरकला आणि क्षणात दाट झाडीत गायब झाला. मी तिथे स्तब्ध उभा राहिलो. माझा श्वास वेगाने चालला होता. मी गाडीत बसलो आणि वेगाने हॉटेलकडे निघालो.
माझं डोकं फुटून निघेल असं वाटत होतं. जर तो माणूस अमितचा शत्रू होता तर त्याला नेहाच्या घरात काय चाललं हे कसं कळलं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोटोग्राफर घरात कसा शिरला? मी गाडी चालवता चालवता विचार करू लागलो. काल रात्री एक नंबर वीज अचानक केली. हे नैसर्गिक असू शकतं, पण ते मुद्दाम सुद्धा घडवून आणलं होतं का? नेहा प्रचंड घाबरली होती. आम्ही सोफ्यावर बसलो होतो. आम्ही किचनमध्ये गेलो. अचानक मला एक गोष्ट आठवली. जेव्हा मी आणि नेहा किचनमध्ये मेणबत्ती शोधत होतो तेव्हा नेहाने वरच्या कप्प्यातून मेणबत्तीचा बॉक्स काढला. पण त्या कप्प्याच्या बाजूला फ्लॅटची एक लहान खिडकी होती जी सोसायटीच्या मागील बाजूच्या डक्ट एरियात उघडत होती. ती खिडकी किंचित उघडी होती का? आणि दुसरी गोष्ट, नेहाने मला सांगितलं होतं की अमित कामानिमित्त मुंबईला गेलाय. पण अमितची ही ट्रिप अचानक ठरली होती की आधीपासून प्लॅन होती? मला जाणीव झाली की जर मला या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल तर मला नेहाशी थेट बोलणं गरजेचं होतं. पण फोनवर बोलणं धोक्याचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी अमितच्या फ्लॅटवर पोचलो. सुदैवाने अमित सकाळी 6 वाजता एका तातडीच्या मीटिंगसाठी बाहेर पडला होता. मी दाराची बेल वाजवली. 2 सेकंदात दार उघडलं. समोर नेहा होती. मला दारात पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. रोहन, तू इतक्या सकाळी? ये ना आत. मी आत गेलो आणि दार घट्ट लावून घेतलं. मी थेट तिच्या समोर उभा राहिलो. माझा गंभीर चेहरा पाहून नेहाच्या चेहऱ्यावरचा आनंद उडला. रोहन, काय झालं? तू असा का पाहत आहेस माझ्याकडे? मी खिशातून ते लिफाफेतील फोटो काढले आणि तिच्या टेबलवर फेकले. नेहाने ते फोटो पाहिले. तिचे डोळे विस्फारले. चेहरा पांढरा फटक पडला. तिने पटकन तोंडावर हात ठेवला. हे काय आहे रोहन? हे कोणी काढलं? तिचा आवाज थरथरत होता. तेच तर मला तुला विचारायचं आहे नेहा, मी काहीसा रागाने म्हणालो. आपल्या व्यतिरिक्त त्या रात्री घरात कोणी, खिडकीबाहेर दुसरं कोणी होतं का? हे फोटो काल रात्री एका ब्लॅकमेलनं मला दिले आहेत. तो अमितचे व्यावसायिक पासवर्ड मागतो. नेहा ढासाढासा रडू लागली. रोहन, मला शपथ आहे यातलं काहीही माहीत नाही. मी का असं करेन? माझी तर इज्जत पणाला लागली आहे ना. तिचा रडण्याचा आणि भीतीचा चेहरा पाहून मला खात्री पटली की नेहा निष्पाप आहे. तिला या कटाची काहीही कल्पना नव्हती. मी तिला जवळ घेतलं आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. शांत हो नेहा, रडू नकोस. आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. मला सांग, त्या रात्री अमित मुंबईला जाण्यापूर्वी घरात काही वेगळं घडलं होतं का? किंवा अमितचा कोणाशी काही वाद होता का? नेहाने अश्रू पुसले आणि विचार करू लागली. अमितचा त्याच्या जुन्या बिझनेस पार्टनरशी भयंकर वाद झाला होता. नेहा हळूच म्हणाली. बिझनेस पार्टनर कोण? त्याचं नाव विक्रम. तो अमितचा आधी पार्टनर होता. पण 6 महिन्यापूर्वी अमितला कळलं की विक्रम कंपनीतून पैसे चोरी करत आहे आणि डाटा लीक करत आहे. अमितने त्याला कंपनीतून काढून टाकलं आणि त्याच्यावर केस केली होती. विक्रमने अमितला धमकी दिली होती की तो अमितचा बदला घेईल आणि त्याला रस्त्यावर आणेल. विक्रम? मी मनात नाव तोहरले. नेहा, त्या विक्रमच्या गालावर एखादी खंत किंवा वळ आहे का? नेहाने एकदम डोळे मोठे केले. हो, त्याच्या डाव्या गालावर एका अपघाताचा मोठा डाग आहे. तुला कसं माहीत? माझ्या डोक्यातील कोड्याचे सर्व तुकडे आता एकमेकांना जोडले जात होते. कात्रजच्या बोगद्यात मला भेटलेला तो काळ्या जॅकेटवाला माणूस दुसरा कोणी नसून विक्रमच होता. पण रोहन, विक्रमला कसं कळलं की तू काल रात्री इथे येणार आहेस? आणि त्याने फोटो कसे काढले? नेहानं विचारलं. मग मी हॉलची पाहणी करू लागलो. माझी नजर खिडक्यावर, एसीवर आणि शो पीसवर गेली. अचानक माझं लक्ष टीव्हीच्या बाजूला ठेवलेल्या एका लहान डिजिटल क्लॉककडे गेलं. ते घड्याळ काहीसं नवीन वाटत होतं. मी त्या घड्याळाजवळ गेलो. ते उचलून हातात घेतलं. घड्याळाच्या पुढच्या काचामध्ये एक अतिशय सूक्ष्म बारीक लेन्स होती. स्पाय कॅमेरा. मी ओरडलो. नेहा डरली. काय? आमच्या घरात कॅमेरा? हो. हे घड्याळ इथे कधीपासून आहे? मी विचारलं. हे घड्याळ गेल्या आठवड्यात आमच्या एका मित्रानं भेट दिलं होतं, नेहा सांगत होती. पण अचानक थांबली. तिचा चेहरा अधिकच गंभीर झाला. कोणी भेट दिलं होतं हे मी विचारलं. अमितचा असिस्टंट समीर. नेहा पुटपुटली. समीर अमितच्या खूप जवळचा आहे. तो नेहमी घरी येत असतो. गेल्या आठवड्यात त्याने हे नवीन घड्याळ इथं आणून ठेवलं होतं. माझ्या डोक्यात सर्व सत्य स्पष्ट झालं. समीर हा आतून विक्रमला मिळालेला होता. समीरने अमितच्या घरात हा स्पाय कॅमेरा लावला होता. ज्या रात्री अमित मुंबईला गेला
त्या रात्री समीर आणि विक्रमनेच ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड करून परिसराची लाईट घालवली असावी, जेणेकरून नेहा घाबरेल. त्यांचा प्लॅन बहुधा नेहाला घाबरून तिचा फायदा घेण्याचा होता. पण मी मध्येच तिथे पोहोचलो आणि जेव्हा मी आणि नेहा त्या भावनिक क्षणी जवळ आलो तेव्हा त्या स्पाय कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड झालं. भयंकर, मी म्हणालो. हा फार मोठा कट आहे नेहा. रोहन, आता काय करायचं? आज रात्री 12 वाजेपर्यंत मुदत दिली आहे त्यांनी. आपण अमितला सांगूया का? नेहाने भीतीने थरथरत म्हणाली. नाही, मी ठामपणे म्हणालो. अमितला आताच सांगितलं तर तो संतापाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल. आणि विक्रमकडे ते फोटो आहेत. जर त्याला जराही संशय आला की त्याचा प्लॅन उघड झालाय तर तो फोटो लगेच इंटरनेटवर टाकेल. मला आधी तो कॅमेरा, डेटा आणि ओरिजिनल फोटो हस्तक्षेप करावे लागतील. पण तू हे कसं करणार? मला समीरचा पाठलाग करावा लागेल. समीरचा आपल्याला विक्रमपर्यंत घेऊन जाईल, मी म्हणालो. मी नेहाच्या घरातून बाहेर पडलो. मी अमितच्या ऑफिसच्या बाहेर माझी गाडी पार्क केली आणि समीर बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. दुपारी 2च्या सुमारास समीर ऑफिसमधून बाहेर पडला. तो त्याच्या बाईकवर बसला. मी सावधगिरी बाळगत माझ्या गाडीने त्याचा पाठलाग करू सुरू केला. समीर पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यावरून गाडी चालवत होता. तो स्वारगेट न धनकवाडी आणि शेवटी एका जुन्या अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळ थांबला. ती इमारत पुण्याच्या वेशीवर एका ओसाड भागात होती. समीरने आजूबाजूला पाहिलं आणि तो इमारतीच्या आत गेला. मी माझी गाडी थोड्या अंतरावर झाडीत लपवली आणि गुपचूप त्यांच्या मागे इमारतीत शिरलो. इमारतीचा पहिला मजला रिकामा होता. दुसऱ्या मजल्यावरून लोकांच्या बोलण्याचा आवाज येतो. मी भिंतीचा आधार घेत पायऱ्या चढलो आणि एका पिलर मागे लपलो. तिथे विक्रम आणि समीर उभे होते. एका टेबलावर लॅपटॉप उघडा होता. विक्रम भाई, त्या रोहनचा काही फोन आला का? समीरनं विचारलं. नाही, विक्रमचा घोगरा आवाज आला. तो नक्कीच घाबरलाय. त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. तो आज रात्री अमितच्या लॅपटॉपच्या पासवर्ड आणि फायली घेऊन कात्रजला येईल आणि एकदा का मला त्या फायली मिळाल्या की मी अमितची कंपनी बुडवणार. आणि त्या फोटोंचं काय करायचं भाई? समीरने हसत विचारलं. विक्रम क्रूरपणे हसला. ते फोटो, पासवर्ड मिळाल्यावर मी ते फोटो अमितला पाठवणारच आहे. अमितचा बिझनेसही जाईल आणि त्याचा संसारही उद्ध्वस्त होईल. एका दगडात 2 पक्षी, हे ऐकून माझ्या रक्ताची उसळी आली. हे लोक किती नीच पातळीवर जाऊ शकतात याची मला कल्पना आली. लॅपटॉपच्या बाजूला एक पेनड्राईव्ह आणि एक हार्ड डिस्क ठेवली होती. नक्कीच त्यात ते ओरिजिनल फोटो आणि व्हिडिओ होते. मला माहीत होतं की मी एकटा त्या दोघांचा सामना करू शकत नव्हतो. विक्रमकडे हत्यार असण्याची शक्यता होती. मी खिशातून फोन काढला आणि गुपचूप नेहाच्या फ्लॅटजवळील पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरचा नंबर डायल केला. सुदैवाने माझे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी मित्र होते. मी त्यांना व्हॉट्सअपवर माझं लाईव्ह लोकेशन पाठवलं आणि थोडक्यात परिस्थितीची कल्पना दिली. रोहन, तू इथून हलू नकोस. आम्ही 10 मिनिटात पोलीस पथकासह पोहोचतो, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण दुर्दैवाने त्याच वेळी माझ्या फोनचं व्हायब्रेशन मोडवर आलेली रिंग वाजली. तो लहानसा आवाजही त्या शांत अर्धवट बांधलेल्या इमारतीत घुमला. कोण आहे तिथे? विक्रम ओरडला. माझा श्वास रोखला गेला. मी पिलर मागे अधिकच लपलो. समीर, बघ बाहेर कोण आहे, विक्रमने हुकूम सोडला. समीर हातात एक रॉड घेऊन पायऱ्यांच्या दिशेने येऊ लागला. आता लपून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. पोलीस येईपर्यंत मला स्वतःचा बचाव करणं आणि त्या हार्ड डिस्कला वाचवणं गरजेचं होतं. समीर जसा पिल्लरजवळ आला तसा मी अचानक बाहेर आलो आणि त्याच्या हातातील रॉडवर जोरात लाथ मारली. रॉड जमिनीवर पडला आणि मी समीरच्या तोंडावर एक सणसणीत बुक्की मारली. समीर मागे फेकला गेला आणि जमिनीवर कोसळला. रोहन, विक्रम ओरडला. विक्रमने टेबलावरून एक सुरा काढला आणि तो माझ्यावर धावून आला. मी पटकन बाजूला झालो. सुरा भिंतीवर आदळला. मी विक्रमचा हात पकडला आणि त्याला पिलरवर आपटला. विक्रम चवताळला होता. त्याने मला मागे ढकललं. मी जमिनीवर पडलो. विक्रम सुरा पुन्हा वर केला. तुला काल रात्री सांगितलं होतं ना मी मध्ये पडू नकोस म्हणून. आता तूच आधी मरशील. विक्रम माझ्यावर वार करणार तितक्यात मी खालून त्यांच्या पायावर दोन्ही हातांनी जोरात वार केला. विक्रम तोल जाऊन खाली पडला. मी क्षणाचाही विलंब न लावता उठलो. टेबलावर ठेवलेली ते हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्ह उचलली आणि खिशात टाकली. तितक्यात समीर उठत होता आणि त्याने मागून येऊन माझी मान घट्ट आवळली. मला श्वास घेणं कठीण होऊ लागलं होतं.
विक्रम जमिनीवरून उठला आणि त्याने पुन्हा सुरा हातात घेतला. आता संपला तू रोहन, विक्रम क्रूरपणे ओरडला. पूर्ण ताकदीने समीरला मागे ढकलत भिंतीवर आपटलं. समीरची पकड ढिली झाली. मी विक्रमच्या दिशेने ओढलो, पण विक्रमने सुरा माझ्या हातावर मारला. माझ्या हातावर एक खोल जखम झाली आणि रक्ताची धार वाहू लागली. प्रचंड वेदना झाल्या, पण मी हार मानली नाही. त्या क्षणी खाली पोलिसांच्या गाडीचे सायरन वाजले. पोलीस, समीर भीतीने ओरडला. सायरनचा आवाज ऐकताच विक्रम आणि समीरचे चेहरे पांढरे पडले. विक्रमने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण मी दुखावलेल्या हातानेही त्याचा पाय घट्ट पकडला. तुला सोडणार नाही, मी ओरडलो. पुढच्या क्षणी पोलीस अधिकारी आणि त्यांचं पथक रिव्हॉल्वर घेऊन वर आलं. हँड्स अप, पोलिसांचा आवाज घुमला. विक्रम आणि समीरने हात वर केले. पोलिसांनी तात्काळ दोघांना बेड्या ठोकल्या. पोलीस स्टेशनमध्ये सर्व सत्य समोर आलं. विक्रम आणि समीरने अमितची कंपनी उद्ध्वस्त करण्यासाठी आणि नेहाच्या माध्यमातून अमितला ब्लॅकमेल करण्यासाठी हा संपूर्ण कट रचला होता. ट्रान्सफॉर्मरमध्ये छेडछाड करण्यापासून ते स्पाय कॅमेरा लावण्यापर्यंत सर्व पुरावे पोलिसांना मिळाले. मी माझ्या खिशातील हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात दिला. इन्स्पेक्टरने माझ्याजवळ त्यातले सर्व फोटो आणि व्हिडिओ डाटा पूर्णपणे परमनंटली केला आणि ती हार्ड डिस्क नष्ट केली. रोहन, तू खूप मोठे धाडस दाखवलीस, पोलीस अधिकारी म्हणाले. जर तू वेळेवर पाऊस उचलले नसतेस तर या गुन्हेगारांनी अमित आणि नेहाचे आयुष्य उद्ध्वस्त केले असते. माझ्या हाताच्या जखमेवर पोलिसांच्या दवाखान्याची पट्टी बांधण्यात आली. रात्रीच्या 9च्या सुमारास अमित आणि नेहा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. अमितला पोलिसांकडून सर्व प्रकार समजला. तो प्रचंड धक्क्यात होता. समीरने असा विश्वासघात केला यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. अमितने धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. रोहन भावा, मला माफ कर, अमित गद्गद होऊन म्हणाला. माझ्या स्वतःच्या माणसाने माझ्या पाठीत खंजीर बसला. जर तू आज नसता तर माझा बिझनेस, माझी इब्रत, सर्व काही संपलं असतं. तू माझ्या कुटुंबाचा रक्षक आहेस रोहन. मी अमितच्या पाठीवर हात ठेवला. अमित, मित्राचं काम असतं संकटात धावून येणं. आता सर्व काही ठीक आहे. मी नेहाकडे पाहिलं. नेहाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ते भीतीचे नव्हते तर कृतज्ञतेचे होते. तिला समजलं होतं की मी केवळ अमितचा बिझनेस वाचवला नव्हता, तर काल रात्रीच्या आमच्या त्या हळव्या क्षणाची गुप्तता आणि तिची इब्रतही कायमची सुरक्षित केली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.